या ठिकाणी अजून एका गोष्टीचा उल्लेख त्यांनी केलेला आहे की भगवान श्रीकृष्णाला एकतर गांधारीचा शाप आठवला आणि दुसरं म्हणजे त्यांनी उष्टी खीर शरीराला लावण्याच्या वेळी दुर्वासाने जी गोष्ट सांगितली होती त्याचेही त्यांना स्मरण झाले. मग ही उष्टी खीर लावली म्हणजे ही काय गोष्ट आहे बरं? तर म्हणे एकदा काय झालं, दुर्वास ऋषी कसे होते आपल्याला माहिती आहे, अतिशय रागीट, अतिशय क्रोध असायचा त्यांच्याकडे. जमदग्नीचा अवतार म्हणजे ते जमदग्नींना म्हणतात तसेच दुर्वासही होते. आणि ते एकदा द्वारकेमध्ये आले होते आणि मग आता द्वारकेमध्ये आल्यानंतर राहायचं कोणाकडे? कोणीच तयार होईना त्यांना आपल्याकडे ठेवून घ्यायला, कारण ते किती क्रोधाग्नीने भडकलेले असायचे, कधी शाप देतील सांगता येत नाही. मग भगवान श्रीकृष्णानेच ठरवलं की आपण त्यांची सेवा करू. त्यांना राजवाड्यात घेऊन आले, त्यांची सेवा करायला लागले. रुक्मिणी आणि ते दोघंही जण त्यांची सेवा करायचे. त्यांच्या मुखातून शब्द पडायचा अवकाश की हे लगेच त्यांना ती वस्तू द्यायचे किंवा काय काय त्यांची इच्छा पूर्ण करायचे. ते एकदा काय झालं म्हणे की त्यांनी खूप मोठी खीर बनवायला सांगितली, पातेलोभर खीर केली. ती खीर रथामध्ये ठेवली आणि तो रथ त्या भगवान श्रीकृष्ण आणि रुक्मिणी देवींना ओढायला सांगितला म्हणे. म्हणजे त्या घोड्यांच्या जागी त्या दोघांना जुंपलं. आणि बरंच वर्णन आहे त्या कथेमध्ये की रुक्मिणीला खूप त्रास व्हायला लागला, कोमलांगी ती, नाजूक, आणि तिला तो त्रास व्हायला लागला वगैरे वगैरे. भगवान श्रीकृष्ण मात्र ओढत होते आणि हे वरून ओरडत होते थोडासा तो जर असा तसा झाला तर. आणि मग तरीसुद्धा त्यांनी तो रथ ओढला दोघांनी, त्यांची इच्छा पूर्ण केली. मग त्यांनी जी ते नैवेद्य तो अर्पण केलेला होता खिरीचा, ती उष्टी खीर भगवंता दुर्वासांनी सांगितलं. त्याच्यामागे त्यांचा काहीतरी हेतू होता चांगलाच, की त्यांनी सांगितलं भगवंताला की तू आता महाभारतीय युद्ध होणारच आहे, तर तेव्हा काय होईल, तर तू काय कर म्हणे, ही सगळी खीर तुझ्या अंगाला लावून घे असं सांगितलं. आणि भगवान श्रीकृष्णांनी त्यांनी सांगितल्याप्रमाणे सगळी खीर आपल्या अंगाला लावली आणि खालच्या तळपायाला मात्र काही लावली नाही. आणि मग त्यामुळे त्यांचं बाकीचं सगळं शरीर, आता हे तपस्वीच होते दुर्वास मुनी, त्यांच्या त्या तपाचं सामर्थ्य त्या खिरीमध्ये आलेलं होतं, त्यामुळे त्यांचं सगळं शरीर वज्राचं बनलं आणि तळपाय तेवढा नाजूक राहिला म्हणे. काहीतरी कारण लागतंच ना, आता निजधामाला जायचं आहे भगवंताला, तर काहीतरी कारण लागतं, म्हणून अशा गोष्टी. आणि मग भगवान श्रीकृष्ण तेथे पायावर पाय ठेवून एका झाडाखाली बसले, झोपले, असे पहुडले. आणि तो जो तळपाय होता त्यांचा गुलाबी गुलाबी लालसर असा तो तळपाय, तो मात्र नाजूक राहिलेला होता. आणि तो जरा व्याधाला वाटलं की ते जणू काही हरणाचं मुखच आहे आणि त्यांनी बाण मारला आणि तो बाण भगवान श्रीकृष्णांना लागला आणि भगवान श्रीकृष्ण निजधामाला गेले. म्हणजे अशी ही गोष्ट आहे की त्यांना त्याही गोष्टीचं स्मरण झालं की आता त्यांनी जे आपल्याला खीर लावायला सांगितली होती आणि असं असं घडणार होतं, तर ते आता घडणार आहे. म्हणजे भगवान श्रीकृष्ण अंध, कृष्णी व कुरुकुल यांच्या विनाशाचा विचार करू लागले. आणि मग त्याने तिन्ही लोकांचे रक्षण आणि दुर्वासाच्या वचनांचे पालन करण्यासाठी स्वतःला परमधामाला जाण्याचा अत्यंत उपयुक्त काळ आला असे मानले आणि याच उद्देशाने स्वतःच्या सर्व इंद्रिय वृत्तींचा निरोध केला. भगवान श्रीकृष्ण सर्व पुरुषार्थाचा तत्ववेत्ता होते, अविनाशी होते, तरीसुद्धा त्याने देहमोक्ष किंवा इहलौकिक लीला सिद्ध करण्यासाठी कोणत्या तरी निमित्ताला प्राप्त होण्याची इच्छा केली की गांधारीचा शाप पण खरा व्हायला पाहिजे, दुर्वासांनी जे सांगितलं ते सुद्धा वचन खरं व्हायला पाहिजे. म्हणजे खरं तर हे कोण होते, स्वतः परब्रह्म परमात्मा होते, अमर होते, त्यांना काही मृत्यूचं भय नव्हतं. पण तो लीला अवतार त्यांना संपवायचा होता आणि तो ह्यांच्या तोंडून झालेल्या शापालाही त्यांना खरं करायचं होतं. त्यामुळे त्यांनी समाधीचा आश्रय घेतला, शेवटी आपल्या सगळ्या इंद्रिय वृत्तींचा निरोध केला आणि त्या ठिकाणी ते जमिनीवर झोपले. आणि त्याच वेळी मग तो जरा नावाचा एक भयंकर व्याध आला, पशूंना मारण्याच्या इच्छेने आला आणि योगयुक्त होऊन झोपले होते भगवान श्रीकृष्ण. आणि त्यांना मृग समजून मोठ्या लगबगीने बाण मारून त्याच्या पायाच्या तळव्याला प्रहार केला. आणि नंतर त्या मृगाला पकडण्यासाठी जेव्हा तो जवळ आला तेव्हा त्याला दिसलं की अरे मी काय केलं. हा योगयुक्त चतुर्भुज पितांबरधारी भगवान श्रीकृष्ण, त्याच्यावर त्यांची दृष्टी पडली त्या व्याधाची. आणि मग तो जरा नामक व्याध स्वतःला अपराधी मानू लागला
तो वारंवार भगवंताची प्रार्थना करायला लागला, क्षमा मागू लागला की माझ्या हातून हे केवढं मोठं पाप घडलं. घाबरला मनातून. श्रीकृष्णाचे पाय धरले त्यांनी. तेव्हा महात्मा श्रीकृष्णाने त्याला आश्वासन दिले आणि स्वतःच्या कांतीने पृथ्वी व आकाश यांना व्याप्त करीत तो ऊर्ध्व लोकाला म्हणजेच आपल्या परमधामाला निघून गेला भगवान श्रीकृष्ण. म्हणजे त्यांनी सांगितलं की मानवाच्या देहातील प्राण जसा उदास असतो, प्राणाला काय उदास असतो प्राण, चव्हाट्यावरील खांब जसा उदास असतो, पांथस्थ ब्राह्मण ज्याप्रमाणे यजमानाच्या घरासंबंधाने उदास असतो. एखादा वाटसरू आहे आणि एका गावाच्या एका घरामध्ये तो थांबला आहे, उद्या आपल्याला निघून जायचं आहे असं त्याच्या मनात आहे. त्यामुळे त्याला या घरात काय घडतं आहे काय नाही याच्याशी काही घेणं देणं नाही, म्हणजे उदासीनपणा. त्याप्रमाणे गुणातीत त्रिगुणांविषयी उदास असतो. लाकडी बाहुल्यांचा खेळ प्रेक्षक तटस्थपणे पाहतो, त्याप्रमाणे सृष्टीचा प्रकृतीचा खेळ गुणातीत तटस्थपणे पाहत असतो. त्याच्यासाठी ही महाभारतातली गोष्ट त्यांनी आपल्याला सांगितलेली आहे की गुणातीत कसा असतो. म्हणजे अर्जुनाने 21व्या श्लोकात विचारलेल्या 3 प्रश्नांपैकी पहिल्या प्रश्नाचे उत्तर गुणातीताची लक्षणे कोणती. भगवंतानी ती उत्तरं आपल्याला दिली 22व्या आणि 23व्या श्लोकामध्ये. आणि ती लक्षणं कोणती होती परत एकदा उजळणी त्यांनी केली आहे की त्रिगुणांमुळे जे प्राप्त होते त्याचा द्वेष गुणातीत करत नाही, की हे असंच का घडलं, हे माझ्याच नशिबात का झालं, असं का, असा विषाद तो करत नाही. जे घडलं आहे ते घडलं आहे. त्यानंतर त्रिगुणांची फळे निवृत्त झाली असतात त्यांची तो अपेक्षा करत नाही की हे असंच व्हायला पाहिजे होतं, असं का नाही घडलं, मला हे फळ मिळायला पाहिजे अशी आकांक्षाही तो करत नाही. हे सगळं त्यांनी आपल्याला सांगितलं. म्हणजे द्वेषही नाही आणि अनुरागही नाही, असा तो दोन्हीपासून मुक्त असतो. आणि गुणातीत महात्मा साक्षीरूप असल्याने त्रिगुणांनी विचलित होत नाही आणि गुण हे गुणातच वर्तणार असे समजून हा महात्मा सच्चिदानंद घन परमात्म्याच्या ठाई ऐक्य भावनाने स्थित राहतो आणि त्या स्थितीपासून कधीही तो ढळत नाही. म्हणजे 23व्या श्लोकामध्ये हे सांगितलं की तो त्रिगुणांनी त्रासत नाही, म्हणजे सृष्टीतील सर्व द्वंद्वे तो सोसतो, द्वंद्वातीत होतो आणि आपण जीवात्मा आहोत, देह नाही हे जाणून तो परमात्म्यामध्ये मिसळून जातो. हे सर्वात मोठं ज्ञान त्याच्याकडे आहे की शरीर वेगळं आहे आणि मी वेगळा आहे. त्यामुळे त्याला शरीराला जे जे होतं, प्रकृतीमध्ये जे जे घडतं ते सगळं संपणारं आहे, त्याला ज्ञान पूर्णपणे झालेलं असतं आणि त्यामुळे तो विचलित होत नाही असं या श्लोकामध्ये सांगितलं. आता गुणातीताचे आचरण कसे असते, तो व्यवहारात कसा वागतो याचे विवेचन भगवंत आता पुढच्या 2 श्लोकात करतात. 24वा श्लोक आहे. समदुःख सुख स्वस्थ समलोष्टाश्मकांचनः तुल्यप्रिया प्रियो धीरस्तुल्य निंदात्मसंस्तुतिः. निरंतर आत्मभावात स्थित झाला, सुखदुःखांना समान मानू लागला. तसेच माती दगड सोने ही ज्याला सारखी झाली व जो धैर्यशाली, तसेच जो प्रिय व अप्रिय एकसारखे समजतो आणि आपली निंदा व स्तुती ही ज्याला समान वाटतात. तर ही सगळी लक्षणं आपण स्थितप्रज्ञाची पाहिलेली आहेत, कर्मयोग्याची पाहिलेली आहेत, ज्ञानीपुरुषाची, उत्तम भक्ताची, तीच सगळी इथे आहेत. म्हणजे वस्त्राच्या आत बाहेर जसे सुताशिवाय काहीच नसते त्याप्रमाणे चराचर विश्व ईश्वर रूपच आहे असे तो महात्मा पाहतो. देहाचे तादात्म्य टाकून तो आत्मस्वरूपात स्थिर होतो. ज्ञानेश्वरांनी या संदर्भात एक फार सुंदर उदाहरण दिले आहे. ज्ञानोबा म्हणतात, पै निद्रिताचेनी अंगेशी सापू तैशी उर्वशी देवी स्वरूपस्था सरिसी देही द्वंद्वे. म्हणजे ज्याप्रमाणे एखादा पुरुष झोपलेला आहे समजा, आता तो पूर्ण गाढ झोपलेला आहे आणि त्याच्या शेजारी एखादा साप जरी येऊन पडला तरी त्याला काही वाटत नाही, म्हणजे भीती वाटत नाही. आणि एखादी उर्वशी समान स्त्री, सुंदर स्त्री जरी त्याच्या शेजारी झोपलेली असली तरी त्याला काही आनंद वाटत नाही, कारण तो गाढ झोपलेलाच आहे ना. त्याप्रमाणे आत्मस्वरूपी ज्याची वस्ती झाली आहे त्यास देहामध्ये द्वंद्वे सारखीच आहेत, कारण तो आत्मस्वरूपात तो आहे, एकदम संतुष्ट आहे. ज्याप्रमाणे मेलेला मनुष्य जागत नाही, जळलेल्या बीजाला अंकुर फुटत नाही,
त्याप्रमाणे गुणातीताची आत्मैक बुद्धी मोडत नाही. मी आणि आत्मा एकच आहे अशी जी त्याची बुद्धी झालेली असते ती काही ढळत नाही. सूर्याच्या ठाई जसा अंधार आणि उजेड कल्पनाही नाही, तद्वत या महात्म्याच्या ठाई सुखदुःखाचीही कल्पना उरत नाही. सूर्य जर म्हणाला की मला अंधार बघायचा आहे, मला अंधार बघायचा आहे, तर तो कुठेही गेला तरी एखादा किरण जरी त्याचा पडला तरी त्याला अंधार दिसेल का? कारण सूर्य जिथे जातो तिथे प्रकाशच असतो. त्यामुळे अंधार आणि प्रकाश या दोन्हीचंही त्याला काही नाही. तसा हा महात्मा असतो. गुणातीत असलेल्या महात्म्याच्या आचरणाची पुढील वैशिष्ट्ये आता सांगतात की गुणातीत कसा असतो? सुख आणि दुःख सारखेच मानतो, अर्थात सुखाने पुशारत नाही, दुःखाने खचत नाही. आता खरं सांगायचं तर ना की हे सगळं आपण वारंवार वाचतो, तर आपण जेव्हा व्यवहारामध्ये वागत असतो तेव्हा आपल्याला हे थोडं तरी आठवायला पाहिजे. आणि आठवतं जेव्हा जेव्हा आपल्यावर काही प्रसंग येतात तेव्हा तेव्हा आपली वागणूक आपोआपच तशी होते. म्हणून अध्यात्म श्रवण करायचं, म्हणून गीता ऐकायची आणि म्हणून पुन्हा पुन्हा ऐकायची. ते पुन्हा पुन्हा ऐकल्याने आपल्या मनावर नकळतपणे त्याचा परिणाम होत असतो आणि आपल्याकडून ते आचरण घडत असतं. हा सत्संगाचा महिमा सांगितलेला आहे. म्हणजे तो स्वरूपामध्ये स्थिर असतो, अर्थात मनाला जिंकल्यामुळे मी म्हणजे देह अशी देहबुद्धी त्याच्याजवळ उरलेली नसते. शुद्ध व निर्मल आत्मा हेच आपले स्वरूप आहे असा त्याचा निश्चय झालेला असतो. मातीचे ढेकूळ, दगड, सोने यांना तो सारखेच मानतो. आता ह्याचा पण अर्थ इतका छान आपण घेऊ शकतो की याचा अर्थ असा नाही की मातीचं ढेकूळ तो तिजोरीत ठेवतो आणि सोनं तो फेकून देतो, असा अर्थ नाही आहे. मातीचं ढेकूळ, दगड, सोनं या सर्वांना तो सारखंच मानतो. याचा अर्थ असा आहे की त्याला कशाचीही आसक्ती नाही आहे, निरासक्त अनासक्त झालेला आहे तो. प्रिय आणि अप्रिय गुणातीताला सारखेच असते. प्रिय वस्तूला मानव अनुकूल असतो. आपल्याला नाही का एखादी चांगली गोष्ट असेल तर हवीशी वाटते आणि एखादी आपल्याला त्रास होणारी गोष्ट असेल तर ती नकोशी वाटते. पण याला तसं नसतं. या दोन्ही गोष्टींनी तो आनंदितही होत नाही, दुःखी होत नाही. क्रियमान कर्मातून सिद्धी झाली तर प्रिय आणि न झाली तर अप्रिय, यालाच इष्ट आणि अनिष्ट म्हणतात. सदैव धृती धारण केल्याने महात्म्याची आत्मबुद्धी अभंग असते. तो धैर्यशाली असतो. निंदा व स्तुती यांना तो समान मानतो. कोणी निंदा केली म्हणून त्याच्या मनात विषाद दाटत नाही आणि स्तुतीमुळे तो सुखावतही नाही. सुखदुःख त्याला समान असतं. कोणी निंदा कोणी वंदा, आमचा आत्मस्वरूपाचा धंदा, असं काहीतरी आहे. म्हणजे सुखदुःख तो समान मानतो. मग याच्यासाठी लोकमान्यांचं उदाहरण दिलेलं आहे त्यांनी की लोकमान्य टिळक यांच्यामध्ये सगळे सद्गुण होते, अलौकिक, आणि लोकमान्य टिळकांवर अनेक दुःखाचे प्रसंग आलेले आहेत. त्या सर्व प्रसंगांना त्यांनी धीरोदात्तपणे तोंड दिलेलं आहे. 1902 म्हणे गावामध्ये प्लेगची साथ आली होती आणि त्या ठिकाणी ते राहत होते. तर त्या ठिकाणी प्लेगचा प्रादुर्भाव होऊन लोकमान्यांवर कौटुंबिक आपत्ती आली. त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव विश्वनाथ पंत हे प्लेगला बळी पडले. विश्वनाथ पंत त्यावेळी फर्ग्युसन कॉलेजमध्ये विद्यार्थी होते. एकाच आठवड्यात म्हणजे मुलगा गेला, चुलत भाऊ गेला, भाचा गेला, वडील मुलगा प्लेगला बळी पडला. लोकमान्यांच्या मनावर किती परिणाम झाला असेल असं त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांना वाटलं की हे किती दुःखी झाले असतील, किती आता यांच्या कुटुंबावर असा प्रसंग आलेला आहे. आणि विश्वनाथ पंत वारले त्याच दिवशी ग केतकर पुण्यास लोकमान्यांकडे गेले होते आणि ही सगळी वार्ता त्यांनी कळली आणि त्यांचं सांत्वन कसं करावं असं त्यांना वाटलं. आणि ते लोकमान्यांकडे गेले. त्यांनी पाहिलं लोकमान्य शांतपणे बसलेले आहेत आणि म्हणतात कसे ते की अहो, गावची होळी पेटल्यावर प्रत्येक घरच्या गोऱ्या जाव्याच लागतात. त्याप्रमाणे झालं. माझ्या एकट्याचं थोडी झालं म्हणे, सगळ्या गावामध्येच आता हाहाकार माजलेला आहे. मग माझ्याही घरचं काहीतरी गोरी जाणारच ना त्याच्यामध्ये. म्हणजे इतकं शांतपणे त्यांनी उत्तर दिलेलं आहे. पुत्रवियोगामुळे अत्यंत दुःख झाले ही गोष्ट साहजिकच होती, परंतु अशा प्रसंगीही त्यांची वृत्ती कशी स्थिर होती हे यावरून आपल्याला दिसतं. अशा अनेक गोष्टी त्यांच्या पण सांगितलेल्या आहेत. आणि सोने धन मृत्युके समान मानणाऱ्या तुकाराम महाराजांची उदाहरणे आपल्याला माहीत आहे.
शिवाजी महाराजांच्या काळामध्ये, की जेव्हा तुकाराम महाराजांशी त्यांची भेट झाली आणि त्यांनी त्यांचं बघितलं की सगळी विपन्न अवस्था आहे, तर आपण त्यांना काहीतरी मदत करावी, या उद्देशाने छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक दागिने, नंतर म्हणजे त्यांचा सन्मान करण्यासाठी म्हणून तुकोबांचा अबदगिरी, घोडा, संपत्ती पाठवली आणि तुकोबांनी ते सगळं माघारी परतवलं आणि उत्तरादाखल तुकाराम महाराजांनी 14 अभंग रचून पाठवले शिवाजी महाराजांना आणि त्या अभंगांमध्ये आपल्याला त्यांची निस्पृहता दिसून येते. या संपत्तीचा मला काहीही उपयोग नाही राजा, ही संपत्ती तुमच्याच कामी येणार आहे, ती तुम्हीच ठेवा. म्हणजे निरीच्छता, निर्मळपणा, नाही केली आटी काही मानदंभासाठी, हे तुकोबांचं वचन आहे. अतिशय सुंदर असं तुकाराम महाराजांचं उदाहरण यांनी ह्याच्यासाठी दिलं आहे, समलोष्टाश्म कांचन, ह्याच्यासाठी.